उन्हाळा स्पेशल कैरीचा मुरंबा म्हणजेच साखर आंबा. वर्षभर टिकणाऱ्या मुरंबाच्या 3 सिक्रेट टिप्स मी आज सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटची टिप सगळ्यात महत्त्वाची आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते. तर मैत्रिणींनो, मी इथे मुरंब्यासाठी 1 किलो हिरवीगार अशी ही कैरी घेतलेली आहे. तर सगळ्यात पहिली टिप मी इथे सांगत आहे तुम्हाला. कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि सुती कापडाने आपल्याला कोरडी पुसून घ्यायची आहे. तर एक थेंबसुद्धा यात पाणी राहता कामा नये. हीच आपल्या बुरशीची सुरुवात असते. म्हणून ही सगळ्यात महत्त्वाची टिप तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायची आहे. आणि त्यानंतर इथे आता आपण ही पूर्णपणे साल काढून घेणार आहोत. तर बघा, मी इथे ही पूर्णपणे साल काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला किसणीने ही किसून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे जाड किसणी असेल तर उत्तम. माझ्याकडे खोबऱ्याची ही किसणी होती, तीच मी येथे वापरलेली आहे. कैरी आपल्याला वरून धरून तर एकाच दिशेने खालीपर्यंत किसायची आहे, मध्ये सोडायची अजिबात नाही. म्हणजेच बघा, असे लांब लांब किस पडतात आणि मुरंबा दिसायलाही खूप सुंदर दिसतो. म्हणून या पद्धतीने आपल्याला ही सगळी कैरी जी आहे ती किसून घ्यायची आहे. तर बघा, मी येथे ही पूर्णपणे लांब सडक अशी ही कैरी किसून घेतलेली आहे. तर बघा, एकसारखी अशी ही आपली कैरी दिसते. तर बघा मैत्रिणींनो, इथे आपली पूर्णपणे कैरी किसून झालेली आहे. आणि आता मी तुम्हाला इथे वाटीचे प्रमाण दाखवणार आहे, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल असे हे प्रमाण आहे. तर मी येथे या वाटींमध्ये हा किस टाकून घेत आहे. तर येथे 2 वाट्या येथे आपली ही कैरीचा किस बसलेला आहे. तर 2 वाटी किसासाठी आपल्याला फक्त येथे 1 वाटी साखर लागणार आहे. तर कोणी 1 किलो कैरीसाठी 1 किलो पूर्णपणे साखर टाकतात, परंतु ते खूप गोड लागते. म्हणून मी तुम्हाला आंबट गोड अशी ही मुरंब्याची रेसिपी दाखवत आहे. तर येथे आपल्याला हे वाटीचे प्रमाण लक्षात घ्यायचे आहे. 2:1 हे प्रमाण अगदी योग्य आहे. तर 2 वाटी कैरी आणि 1 वाटी साखर हे विसरायचे नाही. आता फोडणीसाठी आपल्याला 3-4 लवंग घ्यायच्या आहेत आणि येथे 3 ते 4 वेलची घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, येथे आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात 1 चमचा साजूक तूप टाकलेला आहे. तूप गरम झालं की त्यात लगेच या 3 ते 4 लवंग टाकायच्या आहेत आणि लवंग तडतडल्या की लगेच आपल्याला ही जी किसलेली कैरी आहे ती टाकायची आहे. तर गॅसची फ्लेम ही थोडी मोठी ठेवायची आहे, म्हणजेच कैरी छान परतून घ्यायची आहे. दुसरी महत्त्वाची टिप, कैरीतलं सगळं पाणी, सगळा मॉइश्चरपणा पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि जोपर्यंत कैरीचा रंग बदलत नाही आणि कढईला जोपर्यंत कैरी खाली लागत नाही तोपर्यंत आपल्याला ही परतत राहायची आहे. एक्स्ट्रा पाणी राहिलं तर मुरंब्याला नंतर बुरशी येते, हे लक्षात ठेवायचं आहे. तर ही सुद्धा तुम्ही 2 नंबरची टिप लक्षात ठेवायची आहे. तर बघा, आपली कैरी कशी कोरडी दिसायला लागलेली आहे आणि पाण्याचा अंश यात अजिबात राहिलेला नाही. तर अजून 2 मिनिटे आपण ही कैरी परतून घेणार आहोत. तोपर्यंत मी येथे ज्या वेलची घेतलेल्या होत्या त्या इथे पूर्णपणे कुटून घेतलेल्या आहेत आणि त्यातील जी वेलचीची पावडर आहे ती बारीक करून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपली जी कैरी आहे ती पूर्णपणे येथे परतून झालेली आहे. कैरीतील जो मॉइश्चरपणा आहे तो पूर्णपणे येथे आपण काढून घेतलेला आहे. तर आता आपण इथे मोजून ठेवलेली जी 1 वाटी साखर होती ती आता इथे आपण पूर्णपणे टाकून घेणार आहोत. आणि साखर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही पूर्णपणे कमी करायची आहे, मंद ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर टाकल्यानंतर आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे. तर या प्रोसेसला आपल्याला 5 ते 10 मिनिटे लागतात. तर यासाठी आपल्याला इथे घाई अजिबात करायची नाही. तर थोडा वेळ लागला तरी चालेल, परंतु आपली जी रेसिपी आहे ती परफेक्ट होते. तर साखर पूर्णपणे वितळून या कैरीमध्ये एकजीव झाली पाहिजे. तर आपल्याला हळूहळू या मिश्रणाला सुंदर अशी चकाकी येईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचे आहे. जोपर्यंत आपल्या कैरीच्या मुरंब्याला काचेसारखी अशी ही चमक येत नाही तोपर्यंत आपला मुरंबा परफेक्ट झालाच नाही. ही अशी आपली ही महत्त्वाची खूण तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तर काचेसारखा चमकायला लागला तर समजायचा की आपला मुरंबा अगदी परफेक्ट झालेला आहे. तर आता शेवटी यात आपण जी विलायची घेतलेली होती ती अर्धा चमचा पूड आपण येथे टाकून घेतलेले आहे. आणि पुन्हा इथे आपल्याला हा जो मुरंबा आहे तो आपल्याला इथे हलवून घ्यायचा आहे.
तर इथे वेलचीची पूड टाकल्यानंतर 2 मिनिटे आपल्याला पुन्हा इथे शिजवून घ्यायचे आहे आणि गॅस आपल्याला इथे बंद करायचा आहे। तर बघा सोनेरी चमकदार आणि काचेसारखा कैरीचा आपला इथे मुरंबा तयार झालेला आहे आणि पाक एकतारी आहे की नाही ते आपल्याला इथे चेक करायचे आहे। चमचातून आपल्याला हे जो मुरंबा आहे तो पाडून बघायचा आहे। जर तार आली तर आणि एकदम घट्ट असा हा जर मुरंबा पडला तर आपला मुरंबा अगदी परफेक्ट झालेला आहे असे समजायचे आहे आणि त्यामुळेच आपला जो मुरंबा आहे तो वर्षभर टिकतो। तर मैत्रिणींनो बघा आपला सोनेरी चमकदार असा हा कैरीचा मुरंबा तयार झालेला आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुरंबा पूर्ण आपल्याला इथे थंड होऊ द्यायचा आहे। जर गरम असतानाच आपण हा भरला तर वाफ धरते आणि बुरशी येते, त्यामुळे थंड झाल्यावर हा आपल्याला काचेच्या बरणीतच भरायचा आहे। जर प्लास्टिकची बरणी वापरली तरीसुद्धा बुरशी येते, त्यामुळे आपल्याला इथे प्लास्टिकची बरणी अजिबात वापरायची नाही। प्लास्टिकमुळे मुरंबा लवकर खराब होतो। तर इथे आपल्याला इथे हा पूर्णपणे काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे आणि हा मुरंबा 3 ते 4 दिवस बाहेर आरामात टिकतो, परंतु जर वर्षभर टिकवायचा असेल तर तो आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। काचेचे झाकण आपल्याला पॅक लावायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे फ्रीजमध्ये हा ठेवून द्यायचा आहे। तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा हा कैरीचा मुरंबा? तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या मैत्रिणीला सुद्धा शेअर करायला विसरू नका। जिच्या घरी कैऱ्या आल्या असतील तिला तर नक्कीच पाठवा आणि हो, माधुरीज किचनला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करत राहील ते सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येत जाणार। तर भेटूयात आता आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओसोबत। धन्यवाद।